हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल। तर आज आपण बनवूया सिंपल असा वरण भात। तर आज आपण यामध्ये डाळी टाकली आहे, तुरीची डाळ, मसुरीची थोडी आणि मुगाची डाळ, अशा 3 डाळी मिक्स करून आपण आज वरण बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पातेलं घेऊन त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। एकदम तेल कडक गरम होऊ द्या, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं। एकदम कडकडीत गरम तेलामध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकायचा। कांदा टाकल्यानंतर कांदा लाल होऊ द्या। कांदा लाल झाला तरच वरणाला टेस्ट येते। तर हे बघा, असा कांदा परतून घ्या तेलामध्ये। गॅसची फ्लेम लो नसली तरी चालते, हाय फ्लेमवरती कांदा लालसर असा परतून घ्या। हे बघा, कांदा असा लालसर झालेला आहे। तर त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरचीमध्ये मी जिरे आणि लसूण आणि मीठ टाकून ते वाटून घेतलेलं आहे। तर हे हिरवी मिरचीच टाकायची आहे त्यामध्ये, कारण मी हिरव्या मिरचीचं वरण बनवत आहे। कारण 3 डाळी मिक्स करून आहे, त्यामुळे प्रोटीनयुक्त आहे डाळी। अशी प्रोटीन आपल्या लक्षातून भेटत नाही। तर आपल्याला अशी डाळ जर खाऊ नाही वाटत असेल तर आपण हे 2-3 डाळी मिक्स करून वरण बनवायचं। एकदम छान असं वरण बनतं। हे बघा, मी त्यामध्ये फोडणीमध्ये मेथी पण टाकलेली आहे। मेथीचे थोडेसे मेथी थोडी कट करून टाका, त्यामुळं टेस्ट येते वरणाला। हे बघा, हे सगळं तेलामध्ये मस्त असं खमंग भाजून निघालं आहे। त्यामध्ये मीठ टाकलं आहे मी। तर मिठामुळे हे लालसर होण्यास मदत होते, कांदा वगैरे। तर मीठ यामध्येच टाकायचं। जेव्हा फोडणी देतो आपण त्यामध्येच मीठ पण टाकायचं तेलामध्ये। आता ही जी डाळ जी आहे, ती मिक्स केलेली जी डाळ आहे, ती डाळ आता यामध्ये टाकून घेऊया। डाळ टाकल्यानंतर मिश्रण एकदम छान झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता। तुम्ही वरण कसं बनलेलं आहे। तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता। तर अशा प्रकारे हे वरण तयार झालेलं आहे। एकदम छान प्रोटीनयुक्त वरण आहे आणि वरतून तुम्ही कोथिंबीर टाकू शकता। मस्त असं झटपटीत, फक्त 10 मिनिटाच्या आत वरण होतं। डाळ फक्त शिजून घेतली पाहिजे, तसं पण कुकरमध्ये शिजवतो, डाळीला वेळ लागत नाही। तर अशा प्रकारे वरण झालेलं आहे। त्यावरती तुम्ही तूप टाकून घेऊ शकता, तूप, लोणचं। आणि हे जेवण 1-2-3च्या टायमिंगसाठी मी हे बनवलेलं होतं। थँक्यू।